नमस्कार. आज आपण बेसन भाकरी करणार आहोत. या ठिकाणी बघा मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे चाळून घेते. पूर्वी जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात बेसन केले जायचं आणि जेव्हा बेसन उरायचं तेव्हा ही प्रोसेस केली जायची. माझी आजी ही अशीच करायची. ह्यात थोडं हळद घालायचं आहे बघा, छोटा चमचा, थोडासा ओवा, थोडेसे जिरे, अर्धा चमचा छोटा आहे हिंग. तिखट तुम्ही तुमच्या आवडीसारखं कमी जास्त करू शकता. लाल मिरची पावडर टाकलेली आहे आपण. 1 छोटा चमचा धना पावडर आहे आणि मीठ चवीनुसार टाका. एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि कोथिंबीर घालून घेत आहे. आणि 1 वाटी बेसन आहे माझ्याकडे उरलेलं, त्याच्यामध्ये टाकून आपल्याला मळायचं आहे. याच्यातली मिरची वगैरे जे काही टाकलं होतं साहित्य, मी टोमॅटो मिरची ते सगळं काढून घेतलेले आहे. फक्त बेसन घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे पीठ जे आहे सर्वप्रथम आपल्याला बेसनमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा थोडंसं घट्ट झालेलं आहे, तर आपल्याला लागेल तसं पाणी घालून ह्याला मळून घ्यायचं आहे. हे पहा, आता दाटसर असताना आपल्या ज्वारीची भाकरी आपण करताना जसं गोळा तयार करतो त्याप्रमाणे गोळा तयार केलेला आहे. वाटी बेसन आपलं आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्यापासून बघा 3 गोळे तयार झालेले आहेत. भाकरी थापण्यासाठी खाली ज्वारीचे पीठ चाळून घेत आहे. आता आपण ह्याला ज्याप्रमाणे भाकरी थापतो त्याप्रमाणेच थापून घ्यायचं आहे. हे बघा साधारणतः एवढ्या आकाराची मी भाकरी थापून घेतलेली आहे. आता आपण त्यावर टाकून घेऊयात तिला. आता पाणी लावणार आहोत आपण. त्याच्यावरलं पाणी सुकलं की आता आपण ह्याला पलटी करणार आहोत. ते पाकिटे सुंदर होत आहे. आपण तिला आता पलटी करूयात. बेसनाची बनवलेली असल्यामुळे थोडी तव्याला चिकटते आपल्या. ही भाकरी फुगत नाही बरं का. हे पहा दोन्ही साईडने शेकून घेतले. तुमच्याकडे जेव्हा बेसन उरेल तेव्हा तुम्ही ही नक्की भाकरी ट्राय करा. खूप छान लागते, खूप खमंग लागते चवीला. दुसरी पण टाकून घेत आहे बघा. भाकर शेकेपर्यंत मी दुसरी थापून घेतली होती. पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला. हिला पण पलटी करून घेणार आहोत. हे पहा अजूनही भाकर थापलेली मी. आता ह्याला काय करायचं आपल्याला, ह्याच्यावर जसं गोल गोल करून घ्यायचं आहे, म्हणजे धपाट्यासारखं पहा, किंवा तुम्ही थालीपीठ बोलू शकता. हे आपलं भाकरीचं थालीपीठ किंवा धपाटे आपण टाकून घेऊयात. आपण ह्याला पाणी लावून घेऊयात. हे पहा, हे आपले धपाटे आणि हे आपल्या भाकरी. हे बघा उरलेल्या बेसन पिठापासून बनवलेली रेसिपी आहे. खूप छान लागते, खूप खमंग लागते. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तुमच्याकडे जेव्हा बेसन उरेल तेव्हा तुम्ही ही पद्धत नक्की वापरा. खूप छान लागते. दह्यासोबत अप्रतिम लागते. तुम्ही कशासोबतही खा, कोरडेही छान लागते ही. तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. थँक्यू, धन्यवाद.